हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 31वी कथा आपण ऐकतोय. त्याचे आपण 3 भाग ऐकलेत. आता आपण 4था भाग ऐकूया. यशोदाम्मा आता पवहरी बाबांचा पाहिलेला एक चमत्कार सांगत आहे. तो चमत्कार आपण दिलीप कुमार राय यांच्याच शब्दातनं ऐकणार आहोत. माँ हसली आणि म्हणाली, पवहरी बाबांच्या चमत्काराची एक गोष्ट तुम्हाला सांगते. त्यावेळेला मी साधारण 14-15 वर्षाची होते. मी ऐकलं की पवहरी बाबा भंडारा करणार आहेत आणि जितके म्हणून साधू येतील त्या सगळ्यांना ते एक एक धोतर आणि एक एक लोटा देणार आहे. मी विचारात पडले की एवढीशी गुफा ह्या पवहरी बाबांची, ते विरक्त. मग एवढ्या मोठ्या भंडाऱ्याची व्यवस्था ते कशी काय करणार आहेत? हे काय रहस्य आहे? हे आपण हुडकून काढायचं. हे हुडकण्यासाठी मी एका पुरुषाचा वेश केला आणि साधूंच्या ओळीमध्ये मी उभी राहिले. ओळ एक एक पाऊल आगे म्हणजे पुढे जात होती. जशी मी गुहेच्या समोर गेले आणि आता मला बाबा धोती आणि लोटा देणार, एवढ्यात मी एक छलांग मारली आणि गुहेच्या आतमध्ये मी गेले. मी त्यावेळेला ह्याची अजिबात चिंता केली नाही की बाबांना कसं वाटेल आणि बाहेरचे लोक काय म्हणतील. पण मी आत गेले आणि मला काय दिसलं माहीत आहे का? मी उत्सुकतेने विचारलं, "काय दिसलं माँ?" माँ एकदम खळाळून हसली आणि म्हणाली, "गुहा तर अगदी मोकळी होती आणि त्याच्यामध्ये ना तर कुठला धोतरांचा ढीग होता, ना तर काही लोट्यांची रांग ठेवलेली होती." म्हणजे ही सिद्धाईचीच गोष्ट होती की बाबा गुहेच्या तोंडावर बसले होते आणि ते हात आत घालत आणि एक धोती आणि एक लोटा काढून जो समोर येईल त्याला देत असे. अशी ही त्यांच्या सिद्धाईची गोष्ट. काही वेळ अशाच प्रकारच्या आमच्या गप्पा गोष्टी होत राहिल्या. शेवटी मी म्हटलं, "माँ, मी एक गोष्ट विचारू का? मला ध्यान अजिबात जमत नाही. मी खूप प्रयत्न करतो, पण कितीही प्रकार केला, काहीही केलं, तरी माझं मन काही एकाग्र होत नाही. मग आता मला काय केलं पाहिजे?" तेव्हा माझ्या पाठीवरती प्रेमाने हात फिरवत माँ म्हणाली, "तू फक्त ठाकूरांच्यासाठीच असं गाणं गात जा. तुला ठाकूर गाण्याने मिळतील, ध्यानाने नाही." मी आज जे पाहिलं ना, त्याच्यावरनं तर मला अगदी पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस ठाकूर तुला दर्शन देण्याची कृपा तुझ्यावरती अवश्य करतील. अशा प्रकारे त्या दिवशी त्या गोष्टी संपल्या आणि त्याबद्दलचं दिलीप कुमार राय यांचं सांगणंही संपलं. श्रीकृष्ण प्रेम आपल्या शिष्यांच्या मदतीने यशोदामा यांनी घालून दिलेल्या गौडीय वैष्णव रीतीच्या अनुसार ठाकूर सेवा करण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न अत्यंत निष्ठा आणि शुद्धतेने करत असत. ते भिक्षाटन करत आणि ठाकूरांच्या नैवेद्यासाठी योजना करत असत. ठाकूरांच्या नैवेद्याचा जो स्वयंपाक असे नैवेद्य दाखवण्यासाठी तोही ते स्वतःच करत असत. त्या कार्यामध्ये ते अत्यंत दक्ष होते आणि ते अत्यंत भक्तिपूर्ण समर्पण भावाने मनापासून स्वयंपाक करत असत. आणि तो स्वयंपाक श्रीकृष्णालाही खूप आवडत असे आणि तो श्रीकृष्ण त्याचा स्वीकार करत असे, याची साक्ष एका घटनेने आपल्याला मिळते. त्या दिवशी सर्वच आश्रमवासियांना सगळीकडून तूप खूप चांगल्या प्रकारे मिळालेलं होतं. त्यामुळं श्रीकृष्ण प्रेम यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि मन लावून ठाकूरांच्या प्रसादासाठी हलवा बनवलेला होता. हलव्याचा नैवेद्य त्यांनी दाखवला आणि नेहमीप्रमाणे दरवाजा बंद केला.
मग सगळेजण बाहेर बसले आणि जप, ध्यान हे करू लागले. काही वेळाने अचानक एकदम श्रीकृष्ण प्रेम उठले आणि ते म्हणाले, की "मला असं जाणवतंय, की आज ठाकूरांना हलवा अतिशय आवडलेला आहे आणि त्यांनी तो भरपूर खाल्लेला आहे. आपण खरंच आज जाऊन बघूया, की आपल्याला काही त्याची साक्ष मिळतेय का?" यशोदामा जवळच बसली होती. तिने ती गोपाळ म्हणायची ना या कृष्णप्रेम ह्याला. गोपाळची बात म्हणजे गोपाळचं बोलणं हे ऐकलं आणि ती हसली. त्याच वेळेला सगळ्या लोकांनी गाभाऱ्यामध्ये दार उघडून प्रवेश केला आणि खरोखरी त्यांना असं दिसलं, की ताटलीतला जवळपास अर्ध्याच्या वरती हलवा हा भगवंतांनी खाल्लेला होता. आणि एवढंच नव्हे, तर छोट्या-छोट्या बोटांचे खाल्लेल्याचे निशाणही त्या हलव्यामध्ये ह्या सगळ्यांना उठलेले दिसले. हे दृश्य पाहिल्यावरती सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि ते आनंदाने उन्मत्त होऊन नृत्य आणि कीर्तन करू लागले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या हलव्याचा आस्वाद घेतलेला होता. याच्यापेक्षा सगुण साकार भक्तीचं यश आणखीन काय असेल? यशोदामा यांचा ठाकूरांच्या प्रती वात्सल्य भाव होता आणि त्यामुळं श्रीकृष्ण प्रेम हे मोठे भाऊ लागत होते श्रीकृष्णांचे. कारण श्रीकृष्ण प्रेम यांनाही यशोदामा आपला पुत्रच मानत असे आणि ठाकूरांना तरी या गोष्टीचा कुठे नकार होता. त्यांनाही आवडायचंच हे, त्यांना आवडतंच. कारण कोणी त्यांना भाऊ म्हणावं, कुणी मुलगा म्हणावं, कुणी स्वामी मानावं आणि त्या भावाने त्यांना आपलं मानून त्यांच्यावरती प्रेम करावं आणि त्या प्रेमाचा आस्वाद घेणं हे भगवंताला विशेषतः श्रीकृष्णांना अतिशय आवडतं. श्रीकृष्ण प्रेम हे भगवंताची रात्रीची सगळी व्यवस्था करून आणि त्यांना झोपवून गाभाऱ्याचं म्हणजे त्या मंदिराचं दार बंद करून मग झोपत असत. एक दिवस असे ते रात्री झोपलेले होते. तेव्हा त्यांच्या कानावरती अगदी अतिशय गोड आणि मधुर आवाज आला, "दादा, दादा." त्यांनी एकदम दचकून सगळीकडे पाहिलं, तर पण कुणी दिसला नाही. तेव्हा त्यांना वाटलं, की आपल्याला भ्रम झाला असेल म्हणून ते परत झोपले. पण परत तोच मधुर स्वर, "दादा, दादा." असा ऐकू आला आणि यावेळेला त्यांना कळलं, की तो स्वर मंदिराच्या आतून येतो आहे. म्हणून ते दचकून उठले आणि भरकन ते मंदिरापाशी गेले. त्यांच्या मनात आलं, की मंदिरात तर आता यावेळेला दुसरं कोणीच नाही. मग हा काय ठाकूरांचा आवाज आहे की काय? असा विचार करत त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना पुन्हा ऐकू आलं, "दादा, थंडी वाजते आहे, कारण झरोक्याचा दरवाजा उघडा आहे." कृष्णप्रेम यांचा शरीर हे ऐकून शहारलं. पटकन मंदिराचा दरवाजा उघडून त्यांनी झरोक्याचाही दरवाजा बंद केला आणि ठाकूरांना अगदी चांगल्या प्रकारे जाड अशी पांघरूण घालून त्यांनी झोपवलं. मग ते झोपून बाजूला होण्याच्या वेळेला त्यांनाही नकळत ते पटकन म्हणून गेले, "ठाकूर, तुम्हालाही थंडी वाजते का हो?" त्यावेळेला त्यांनी पाहिलं, तर त्या ठाकूर मूर्तीच्या डोळ्यातून 2 अश्रुबिंदू टपकले. हे पाहून तर कृष्णप्रेम यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यांच्या मनातलं कृष्णप्रेम दुथडी भरून वाहू लागलं, ओसंडू लागलं. आता ते एका जागी स्थिर उभेही राहू शकेनात. ते मटकन खाली बसले आणि "हे ठाकूर, हे दयामय" असं म्हणून ते रडू लागले. मग काही थोड्या वेळाने स्वतःला सांभाळून आपल्या उपरण्याच्या टोकाने हलकेच त्यांनी त्या ठाकूरांचे द अश्रुबिंदू टिपून घेतले. आता ठाकूर तर गाढ झोपले. पण आता श्रीकृष्ण प्रेम यांना कुठली झोप? त्यांच्या कानामध्ये आता सारखा तोच मधुर स्वर
गुंजत होता. दादा, दादा आणि या प्रेमाने भरलेल्या 2 अक्षरांमध्येच जणू श्रीकृष्णांनी त्यांच्या हृदयात असलेलं या श्रीकृष्ण प्रेम यांच्यावरचं सगळं प्रेम जणू या श्रीकृष्ण प्रेम ह्यांच्यावरती उधळून दिलेलं होतं. त्या प्रेमामध्ये हे श्रीकृष्ण प्रेम बुडून गेले. त्यांच्या हृदयाकाशामध्ये या सगळ्या प्रेमाचा अतिशय मोठा असा जल्लोष सुरू झाला. पण त्यांचं किंवा आपल्या कुणाचंही क्षुद्र हृदय या इतक्या दिव्य प्रेमाची बरसात कसं बरं सहन करू शकेल? आणि त्यामुळेच त्यांच्या दोन्ही डोळ्यातून ते प्रेमाश्रू झरझर झरझर वाहू लागले आणि त्या प्रेमाश्रूंचा वेग एवढा प्रचंड होता, की तो पुढे कितीतरी दिवस वाहतच होता. एवढंच काय, तर अगदी शेवटपर्यंत त्यांचं वक्षस्थळ हे त्या आठवणीने नेहमीच भिजून जात असे. आता हे जरी सगळं खरं असलं, तरी ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये हा प्रश्न राहतोच, की श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये 2 अश्रुबिंदू का आले बरं? श्रीकृष्ण प्रेम यांनी तर अत्यंत सहज भावाने विचारलेलं होतं, की "ठाकूर, काय तुम्हालाही थंडी लागते?" याच्यामध्ये ह्या साध्या प्रश्नामध्ये रडण्यासारखं काय आहे? ह्यातलं नक्की काय श्रीकृष्णांच्या मर्मस्थलाला जाऊन भिडलं आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू आले? खरं तर ह्याचं उत्तर स्वतः ठाकूर जास्त चांगलं देऊ शकतात. पण तरीसुद्धा भक्तीच्या अ, अंगाने काही अनुमान भक्त हे करू शकतात. आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये श्रीकृष्ण तेव्हा रडले होते, जेव्हा स्तनपान करता करता दूध उतू जाताना बघून यशोदा मानी त्यांना आपल्या मांडीवरून खाली ठेवलं होतं आणि ती दूध उतरवायला गेलेली होती. त्याच्यानंतर असे अश्रुबिंदू आलेले काही ऐकिवात नाही. ठाकूरांच्या उदरपूर्तीचा प्रश्न तेव्हा होता. पण आत्ता मात्र आत्मपूर्तीचा प्रश्न होता आणि अशा आत्मपूर्तीच्या प्रसंगात अनेक वेळा अनेक भक्तांच्या बरोबर श्रीकृष्णाच्या विग्रहाच्या डोळ्यातून असे अश्रुबिंदू आलेले आहेत. याचं रहस्य काय असेल? तर असं वाटतं, की ठाकूर हे जरी पूर्ण काम, आप्तकाम असे जरी असले, पूर्णात पूर्ण जरी असले, तरीसुद्धा जेव्हा ते भक्ताच्या साठी म्हणून विग्रहामध्ये रूप घेतात, त्यावेळेला मात्र त्यांना सगळं असतं. भूक असते, तहान असते, त्यांना थंडी लागते, त्यांना उकडतं आणि ह्या सगळ्या गोष्टींची तृप्ती केवळ भक्तांच्या प्रेमामधून होते. जे कोणी सिद्धभक्त असतात, त्यांना लीला स्मरणामध्ये साक्षात सेवा करता येते. तिथे त्यांच्या मनपटलावरती ते प्रभू साक्षात अवतरित होत असतात. पण साधक भक्त जे असतात, ते जेव्हा सगुणाची उपासना करतात, तेव्हा त्यांच्या त्या उपासनेमध्ये त्यांना यश मिळावं आणि ह्या मायाबंधनातून मुक्ती मिळावी, तसंच त्या भक्तांचा अंतरात्मा तृप्त व्हावा, यासाठी हे भगवंत अशा लीला करत असतात. नाहीतर त्या सर्वेश्वराला कुठल्या गोष्टीची काय उणीव आहे? हा ऐश्वर्याचा, त्रैलोक्याचा धनी काय एका छोट्या वाटीभर दुधासाठी कुठे महाग असतो का? पण या सगळ्या गोष्टी ते आपल्या भक्तांसाठी करत असतात आणि अशा प्रकारच्या सगुण उपासनेनंतर तो भक्त हा लीला स्मरणामध्ये दंग होतो आणि त्याच्यानंतरच तो निर्गुणाच्या प्रदेशामध्ये उतरतो आणि मग त्याला पूर्णत्व मिळतं. अशा प्रकारे हे जे भगवंत आहेत, ते ह्या सर्व लीला करत असतात. आपला भक्त जे प्रेमाने देईल, ते प्रेमाने खातात. आपला भक्त जर आपल्याला अंघोळ घालत असेल, तर ते अंघोळ घालून घेतात.
ते वेगळे वेगळे वस्त्रभूषण, अलंकार धारण करतात. जे काही भक्त त्यांच्यासाठी प्रेमाने करेल, त्या सगळ्याचा ते अंगीकार करतात. आणि एवढंच नाही, तर अशा भक्ताच्या वागण्यामध्ये जर काही चुकलं, म्हणजे त्यांचं जे रसमय स्वरूप आहे, त्याला अनुकूल असं जर काही असेल, तर त्यांना सुख होतं आणि प्रतिकूल असं काही असेल, तर दुःख होतं. आता हा जो श्रीकृष्ण प्रेमचा प्रश्न होता, की "ठाकूर तुम्हालाही थंडी लागते का?" हा प्रश्न त्यांच्या रसमय स्वरूपाच्या विपरीत कार्य करणारा होता आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आता हे जे जसं ह्या श्रीकृष्णाला ही सगळी प्रेमाची भाषा आणि हे सगळं प्रेम माहिती आहे, तसंच हे जे शिष्य होते श्रीकृष्ण प्रेम यांनाही ह्या 2 आसवांची अनमोल अशी किंमत माहिती होती. त्यांनी त्या उपरण्याचा जो छोटासा तुकडा होता, तो फाडून घेतला. त्यांनी त्या मूर्तीचे अश्रू पुसलेले होते आणि त्याचा एक चांदीचा तावेज बनवून आपल्या हृदयाशी तो त्यांनी शेवटपर्यंत धारण केला. अशा प्रकारच्या आणखीही काही गोष्टी पुढे घडल्या, त्या आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरी ओम.